यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे। बातमी दिल्लीतून आहे। विरोधकांचा राष्ट्रपती पदाचा उमेदवार कोण असणार हे आज निश्चित होणार आहे। यासाठी 17 विरोधी पक्षांची आज बैठक पार पडणार आहे। एनडीए कडून रामनाथ कोविंद यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे, मात्र काँग्रेसने कोविंद यांना पाठिंबा देण्यास नकार दिला असून काँग्रेस स्वतंत्र उमेदवार राष्ट्रपती निवडणुकीत उतरवणार आहे। दरम्यान एनडीएचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार रामनाथ कोविंद हे दलित असल्याने काँग्रेसही दलित उमेदवारच पुढे करेल अशी शक्यता वर्तवण्यात येते। तेव्हा राष्ट्रपती पदासाठी यूपीए कडून आज कोणाच्या नावाची घोषणा होणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। दरम्यान कोविंद यांना शिवसेनेने पाठिंबा दर्शवला असून शिवसेना खासदार संजय राऊत आणि आनंदराव अडसूळ यांनी उमेदवारांच्या अर्जावर सह्या केल्या। प्रशांत कदम आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। प्रशांत, दिल्लीत काय घडामोडी घडतायत? विरोधी पक्षाकडून कुठलं नाव समोर येऊ शकतं, काही कळतंय का? विलास, एनडीएचे जे राष्ट्रपती पदाचे उमेदवार आहेत रामनाथ कोविंद यांची निवड बिनविरोध होणार की मतदानाची लढाई होऊन ते 17 जुलैला राष्ट्रपती पदावरती विराजमान होणार याचं उत्तर आज कळेल। कारण 4:30 वाजता विरोधी पक्षांची बैठक होणार आहे काँग्रेसच्या नेतृत्वाखाली। जवळपास 17 पक्ष जे आहेत ते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। अर्थात 17 हा आकडा म्हणजे दिसायला मोठा दिसत असला तरी जे पक्ष आता काँग्रेसच्या बाजूने उरलेले आहेत त्यांची जर आकडेवारी बघितली तर राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमधले अवघी 25% मतं सुद्धा आता त्यांच्याकडे उरलेली नाहीयेत। कारण काल ज्या पद्धतीने नितीश कुमार यांनी भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा दिला, शिवसेनेनं त्यांचा स्टँड क्लिअर केलेला आहे आणि शिवाय AIDMK असेल, त्याच्यानंतर BJD असेल, त्याच्यानंतर YSR काँग्रेस असेल, असे पक्ष आपल्या बाजूला येतील अशी जी काँग्रेसला आशा होती ती फोल ठरलेली आहे। त्याच्यामुळे आता केवळ काँग्रेस नेमका उमेदवार कुठला देणार आणि जो उमेदवार देईल त्याच्या निमित्तानं केवळ प्रतिकात्मक लढाई लढायची एवढंच काँग्रेसच्या हाती उरलेलं आहे। 4:30 वाजता ही बैठक होतीये आणि या बैठकीला काँग्रेस, त्याच्यानंतर डावे पक्ष, त्याच्यानंतर तृणमूल काँग्रेस आणि लालू प्रसाद यादव यांचा RJD हे प्रमुख पक्ष आहेत ज्यांची भूमिका जी आहे ती क्लिअर आहे। ते असं म्हणतात की आपण उमेदवार दिला पाहिजे। मात्र याशिवाय आणखीन काही पक्ष या बैठकीतले असे आहेत की ज्यांची भूमिका कदाचित मीटिंग नंतर बदलू सुद्धा शकते। उदाहरणार्थ द्यायचं झालं तर मायावतींनी सांगितलेलं आहे की दलित उमेदवार असल्यामुळे आपण या उमेदवाराला फारसा विरोध करू शकणार नाहीये। आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, समाजवादी पक्षाने आपली भूमिका अजून क्लिअर केलेली नाहीये आणि जी माहिती कळते त्याच्यानुसार अखिलेश यादव यांचं मत असं आहे की सर्वांनी सर्वसहमतीनेच हा उमेदवार जो आहे तो द्यावा। कारण शेवटी रामनाथ कोविंद हे यूपीचे आहेत आणि स्थानिक उमेदवार असल्यानं सपाची देखील थोडीफार अडचण होताना दिसते आहे। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची नेमकी भूमिका काय असणार हे देखील कळलेलं नाहीये। कारण सध्या रामनाथ कोविंद यांचं नाव समोर आल्यानंतर तुर्तास तरी वेट अँड वॉच अशी भूमिका जी आहे ती राष्ट्रवादीच्या गोटातून समोर आलेली आहे। त्यामुळे दिसायला आपल्याला 17 पक्ष दिसत असले तरी यातल्या काही पक्षांची भूमिका जी आहे ती अजूनही तळ्यात माळ्यात आहे आणि कुठेतरी विरोधकांच्या एकीला सुरुंग लावण्यामध्ये भाजप अत्यंत यशस्वी ठरलेला आहे। म्हणजे राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये प्रचार होत नाही, थेट आरोप प्रत्यारोप होत नाहीत, पण पडद्यामागे एक वेगळ्या पद्धतीचं राजकारण म्हणजे बुद्धिबळाच्या पटावरती जेवढे रंग दिसतात तेवढे रंग जे आहेत ते या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत दिसत असतात आणि या सगळ्या चाली अगदी बरोबर नेमक्या वेळी खेळण्यामध्ये भाजप यशस्वी झालेले आहे। शिवाय भाजपने उमेदवार डिक्लेअर केल्यानंतर ज्या पद्धतीने काँग्रेसने उशीर लावलेला आहे ते बघता देखील एक साथीदार जो आहे तो त्यांच्यापासून निसटताना दिसतो आहे। त्यामुळे आजच्या बैठकीत नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। नक्कीच या बैठकीकडे सगळ्यांचीच नजर असणार आहे। तुमच्याकडून या सगळ्या संदर्भातले अपडेट्स घेत राहू, कारण रणमैदान आता तापलेलं आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल।